मित्रांनो नमस्कार. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला का जातात? आषाढी एकादशीलाच एवढे मोठे आध्यात्मिक महत्त्व का आहे? पंढरपूरला भूवैकुंठ असे का म्हणतात? विठ्ठल नेमका भगवान विष्णू आहे की श्रीकृष्ण? आणि संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या वेगळ्या का निघतात? या प्रश्नांची उत्तर केवळ श्रद्धेत नाहीत, तर इतिहासात, पुराणात, संत परंपरेत आणि आपल्या संस्कृतीच्या गाभ्यात दडलेले आहेत. नमस्कार, आपण पाहतात विचारमोती. आजच्या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचं रहस्य, पंढरपूरच्या वारीचं खरं महत्त्व, विठ्ठल भक्तीची परंपरा आणि वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला दिलेला एक अमूल्य वारसा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला अशा अनेक गोष्टी समजणार आहेत ज्या कदाचित आजपर्यंत कुणी इतक्या सविस्तरपणे सांगितल्या नसतील. चला तर मग हरिनामाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या चरणी मन अर्पण करून सुरू करूया आजचा आध्यात्मिक प्रवास. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मित्रांनो, सुरुवातीला जाणून घेऊया आषाढी एकादशीचं नेमकं रहस्य काय आहे आणि याच दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला का पोहोचतात, विठ्ठल चरणी त्याच दिवशी लीन का होतात. तर मित्रांनो, पुराणानुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात. यालाच देवशयनी एकादशी असं म्हणतात. 4 महिन्यानंतर म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला, जिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात, ते जागे होतात. हा केवळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या काळात साधू संत एका ठिकाणी राहून धर्म प्रबोधन करतात. महाराष्ट्रात भगवान विष्णूचाच अवतार मानला जाणारा विठ्ठल पंढरपुरात विठेवर उभा आहे. पौराणिक कथेनुसार भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू स्वतः त्याला भेटायला आले. मात्र पुंडलिक आई बाबांची सेवा करू सोडून उठला नाही. त्याने एक वीट पुढे सरकवली आणि देवाला त्याच्यावर त्याच्यावर उभं राहण्याची विनंती केली. भगवान त्या विठेवर उभे राहिले. तेव्हापासून युगे 28 युगे या विठेवर भगवान उभे आहेत आणि त्यामुळेच ते विठ्ठल म्हणून ओळखले जाऊ लागले. विटेवर उभा राहिलेला देव म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी ही तिथी देवशयनी एकादशी असल्यामुळे भगवान विष्णू योगनिद्रेत जाण्यापूर्वी भक्त त्यांचं दर्शन घेतात. म्हणून या दिवशी दर्शनाला जाणं आणि दर्शन घेणं हे विशेष पुण्य मानले जाते. मित्रांनो, आता दुसरा प्रश्न एक असा आहे की लाखो लोक पायीच का जातात, पायीच का चालतात? मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्या पौराणिक कथानुसार आणि धार्मिक परंपरेनुसार नेहमी देवाच्या देवळात जाताना, देवाच्या मंदिरात जाताना हे नेहमी पायी जावं. गाडी घेऊन पायात चप्पल घालून जाऊ नये, अशी खरी परंपरा आहे. आता अलीकडच्या काळामध्ये चप्पल विना चालणं हे मुश्किल झालेलं आहे, पण निदान पायी तर जावं असं म्हटलं जातं. पायी चालणं म्हणजे त्याच्या मागे वैज्ञानिक कारण तर आहेच, पण त्याला आध्यात्मिक सुद्धा जोड आहे, त्याला वैज्ञानिक कारणाची. तर मित्रांनो, पायी चालणं म्हणजे तपश्चर्या, देवासाठी कष्ट सहन करणं हे भक्तीचं प्रतीक मानलं जातं. वारीत, आणि महत्वाचं म्हणजे वारीत श्रीमंत गरीब, डॉक्टर शेतकरी, अधिकारी मजूर सर्वजण एकाच रांगेत चालतात, तल्लीन होऊन जातात. त्यांना सगळ्यांचं लक्ष एकच असतं, ते म्हणजे विठ्ठलाचं दर्शन आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होणं. त्यामुळे या ठिकाणी कोणताही भेदभाव राहत नाही. याची वैज्ञानिक बाजू जर जाणून घ्यायची झाली तर अनेक अभ्यासकांच्या मते रोज 15 ते 25 किलोमीटर चालणे गरजेचं असतं. त्याच्यातच सामूहिक भजन, सकारात्मक वातावरण, साधा सात्विक आहार असतो. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा वाढते. आता मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या प्रत्येकाच्या मनात पडत असलेला प्रश्न म्हणजे भगवान विठ्ठल हा विष्णू आहे की कृष्ण? याचं थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर ते असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाला भगवान श्रीकृष्णाचं रूप मानलं गेले, तर वैष्णव परंपरेत तो भगवान विष्णूचा अवतार किंवा स्वरूप मानला जातो. हिंदू तत्वज्ञानानुसार कृष्ण हे विष्णूचेच अवतार असल्यामुळे दोन्ही मतांमध्ये मूलभूत असा विरोध नाही. विठ्ठलाच्या मूर्तीत कृष्णाची काही चिन्ह आहेत.
आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिल्यास काहीही वैशिष्ट्य स्पष्ट दिसतात. त्यामध्ये बोलायचं झालं तर सावळा वर्ण आहे, दोन्ही हात कटीवर आहेत, गवळ्याच्या वेशाची आठवण आहे करून देणारी ही मूर्ती आहे आणि रुक्मिणी देवी ही सोबत आहे. रुक्मिणी या श्रीकृष्णाच्या पत्नी असल्याने वारकरी विठ्ठलाला श्रीकृष्ण म्हणतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. तर अनेक अभंगामध्ये विठ्ठलाला कानडा राजा, गोपाळ, यादवराय, कृष्ण अशा नावांनी सुद्धा संबोधलं आहे. मग विष्णू का म्हणतात? तर पद्मपुराण, स्कंद पुराणातील काही विभाग आणि इतर वैष्णव परंपरामध्ये विठ्ठलाला भगवान विष्णूचे स्वरूप मानलं गेलं आहे. भक्त पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन वैकुंठातून आलेले भगवान म्हणजे विष्णू अशी कथा सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विठुरायाला श्री विष्णू, नारायण, पांडुरंग असे सुद्धा संबोधले जाते. पंढरपूरचा विठ्ठल हा श्रीकृष्णाचे रूप मानणारी वारकरी परंपरा आणि भगवान विष्णूचे स्वरूप मानणारी वैष्णव परंपरा या दोन्ही श्रद्धा भारतीय धार्मिक परंपरेत मान्य आहेत. कारण वैष्णव तत्वज्ञानाचा श्रीकृष्ण हे विष्णूचेच पूर्णावतार आहे. विठ्ठल हा श्रीकृष्ण ही श्री विष्णू असा संघर्ष नसून भक्ती परंपरेत तो दोघांच्याही दैवी स्वरूपाचा अनुभव देणारा देव मानला जातो. मित्रांनो, आता असा प्रश्न पडतो की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या वेगळ्या का आहेत? तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज हे 13व्या शतकात होते आणि संत तुकाराम महाराज 17व्या शतकात. हे दोन्ही वारकरी संप्रदायातील दोन महान संत आहेत. दोघांनीही विठ्ठल भक्तीचा प्रचार केला. पण त्यांची जन्मस्थळे, कार्यक्षेत्रे, शिष्य परंपरा आणि समाधी स्थाने वेगवेगळी असल्यामुळे त्यांची पालख्या ही स्वतंत्र परंपरेने निघतात. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते, तर तुकाराम महाराजांची पालखी देहूहून. संत ज्ञानेश्वर महाराजांनी इसवी सन 1296 मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली होती. त्यांच्या समाधीवरून दरवर्षी विठ्ठल दर्शनासाठी दिंडी निघण्याची परंपरा सुरू झाली. पुढे हैबत बाबा आरफळकर यांनी 19व्या शतकात या वारीला शिस्तबद्ध पालखी सोहळ्याचे स्वरूप दिले. ही पालखी आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण परिसर, नातेपुते, माळशिरस, वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करते. हे अंतर जवळपास 250 ते 260 किलोमीटरचं आहे. या पालखीचं वैशिष्ट्य, या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायातील सर्वात मोठी पालखी मानली जाते. शेकडो दिंड्या याच्यामध्ये सहभागी होतात. लाखो वारकरी ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करतात. माऊलींचा घोडा म्हणजे अश्व, रिंगण सोहळा आणि शिस्त यासाठी प्रसिद्ध आहे. आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इतिहास आपण जाणून घेऊया. संत तुकाराम महाराजांचे देहू येथे वैकुंठगमन परंपरा मानली जाते. त्यांच्या अभंगांनी संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचा प्रसार केला. त्यांच्या वंशजांनी वारकरी संप्रदायाने पालखीची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. ही पालखी देहू, आकुर्डी, पुणे, हडपसर, लोणी, काळभोर, यवत, वरवंड, इंदापूर परिसर, अकलूज, वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करते. हा प्रवास जवळपास 240 ते 250 म्हणजे 250 किलोमीटर इतका आहे. या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे गाथा आणि अभंग गायनावर यामध्ये विशेष भर दिला जातो. ज्ञानोबा तुकारामांचा अखंड नामगजर याचे सुरू असतो. मोठ्या संख्येने भजनी मंडळ याच्यात सहभागी होतात. दोन्ही पालख्या वाखरी येथे एकत्र येतात. त्यानंतर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे आता थोड्या वेळापूर्वीच लाखो वारकरी एकत्रितपणे पंढरपूरमध्ये प्रवेश करते झालेला आहे. वाखरी हे वारीचे अंतिम स्थान मानले जाते. हैबत बाबा आरफळकर यांचं या वारकरी दिंडींमध्ये मोठं योगदान आहे. वारकरी पूर्वी सुद्धा पायी जात असत. पालखीची आजची शिस्तबद्ध रचना जी आहे ती हैबत बाबा आरफळकर यांनी केलेली आहे. त्यांनीच पालखीची मांडणी, दिंडी व्यवस्था, मुक्काम कुठे करायचा, रिंगण कुठे असलं पाहिजे, ध्वज व्यवस्था, अश्व व्यवस्था याला एक निश्चित स्वरूप दिलेलं आहे. आजची वारकरी परंपरा आहे किंवा आजच्या ज्या वाऱ्या आहेत ते त्याच परंपरेनुसार चालतात. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की या वारकरीच्या दिंडीत रिंगण म्हणजे नेमकं काय असतं? तर रिंगण म्हणजे माऊलींचा अश्व किंवा पालखीभोवती पवित्र फेरी. वारकऱ्यांचा असा विश्वास आहे की त्या अश्वामध्ये संतांची कृपा असते. त्यामुळे या रिंगणातील धुळीला सुद्धा प्रसाद मानलं जातं. आता येऊया मित्रांनो, आषाढी एकादशीला उपवास का करतात? आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नाही, तर अध्यात्म, आरोग्य, मनशुद्धी आणि जीवनशैली
यांचा सुंदर संगम आहे. हिंदू धर्मात वर्षभर 24 कधी कधी 36 एकादशी येतात. मात्र आषाढ शुक्ल एकादशीला विशेष महत्व आहे. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात. आता यामागे धार्मिक कारण काय आहे ते बघूया. तर मित्रांनो, पुराणानुसार आषाढ शुक्ल एकादशी पासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या कालावधीला चातुर्मास म्हणतात. या काळात विवाह, गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य टाळले जाते. साधना, जप, दान, व्रत आणि सत्संग यांना विशेष महत्व दिले जाते. हिंदू तत्वज्ञानानुसार मनुष्याकडे 10 इंद्रिये, त्यातली 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आणि 1 मन अशा एकूण 11 शक्ती आहेत. एकादशी म्हणजे या 11 शक्तीवर संयम ठेवण्याचा दिवस. म्हणूनच उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नव्हे, तर वाईट विचार टाळणे, रागावर नियंत्रण, खोटे बोलणे टाळणे, नामस्मरण करणे आणि इंद्रिय निग्रह यालाच खरा एकादशीचा उपवास मानलं जातं. वारकरी संप्रदायात आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा महासागर. लाखो वारकरी टाळ मृदंग घेऊन चालतात, हरिनामाचा गजर करतात, अभंग गातात, विठ्ठलाचे दर्शन घेतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी उपवास नाम घेणे खास. विज्ञान काय सांगतं, तर धार्मिक परंपरेबरोबरच काही वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा यामागे मानले जातात. मित्रांनो, उपवासामुळे काही काळासाठी पचन संस्थेवरील ताण कमी होतो. हलका आहार घेतल्यास, उपवासाच्या काळात हलका आहार घ्यावा असं म्हटलं जातं. तर हलका आहार घेतल्यामुळे अपचन कमी होऊ शकतं, पोटाला विश्रांती मिळते, जड अन्नामुळे होणार ताण कमी होतो. आषाढानंतर पावसाळा ऋतूमध्ये बदल होतो आणि खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू होतो, जो पिकांना मोठं करायला मदत करतो. पूर्वीच्या काळात अन्न लवकर खराब होत असे, दूषित पाणी व अन्नामुळे संसर्ग वाढत असे, प्रवास कठीण होत असे. त्यामुळे हलका सात्विक आहार आणि संयम यावर भर देणारी परंपरा निर्माण झाली असावी, असं काही इतिहासकार आणि संशोधक मानतात. तर मित्रांनो, एक प्रश्न असा पडतो की पंढरपूरला भूवैकुंठ का म्हणतात. तर मित्रांनो, हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार भगवान विष्णूचे नित्य निवासस्थान हे वैकुंठ आहे. परंतु भक्त पुंडलिकाच्या भक्तीमुळे भगवान विष्णूंनी स्वतः पृथ्वीवर येऊन भीमा म्हणजे जी पंढरपूर जवळ आल्यानंतर जिला आपण चंद्रभागा म्हणतो, त्या चंद्रभागा नदीच्या तीरावर विठ्ठल रूपाने कायमचे वास्तव्य केले. त्यामुळे पंढरपूरला पृथ्वीवरील वैकुंठ म्हणजेच भूवैकुंठ असं म्हटलं जातं. पुंडलिकाच्या भक्तीमुळे विठ्ठल पंढरपुरात आले. पौराणिक कथेनुसार पुंडलिक हा सुरुवातीला आई वडिलांचा अनादर करणारा होता. नंतर त्याच्यात परिवर्तन झाले आणि तो मातृपितृ सेवेमध्ये पूर्णपणे समर्पित झाला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला भेटण्यासाठी आले. मात्र पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असल्याने त्याने भगवानांना थांबण्यासाठी एक वीट फेकली आणि म्हणाला, कृपया या विठेवर उभा राहा. भगवान त्या विठेवर उभे राहिले. भक्तीला दिलेल्या या सर्वोच्च सन्मानामुळे ते तेथेच विठ्ठल रूपाने स्थिर झाले. म्हणून विठ्ठलाला विठोबा किंवा विटेवरी उभा असलेला देव असेही म्हणतात. वैकुंठ हे भगवान विष्णूचे एक दिव्यधाम मानले जाते. वैकुंठीचा राजा पंढरीत आला आणि तिथे स्थायिक झाला. म्हणूनच पंढरपूरला भूवैकुंठ असं म्हटलं जातं. अनेक संतांनी पंढरपूरला भूवैकुंठ म्हटलंय. संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी अशा अनेक संतांनी आपल्या अभंगामध्ये पंढरपूरचं वर्णन हे भूवैकुंठ म्हणून केलंय. त्यांच्या दृष्टीने पंढरपूर म्हणजे मोक्षाचे द्वार, भक्तीचा महासागर आणि विठ्ठलाचा साक्षात दरबार. मित्रांनो, पंढरपुरातील या भीमा नदीला तिच्या चंद्रकोरीसारख्या वळणामुळे पंढरपूरला चंद्रभागा असे म्हणतात. वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करतात आणि नंतर विठ्ठलाचे दर्शन घेतात. श्रद्धेनुसार हे स्नान मन शरीर शुद्ध करून भक्ताला ईश्वर दर्शनासाठी तयार करते. पंढरपूर हे असे एकमेव मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते जिथे देव भक्ताची वाट पाहत उभा असतो. देव विठेवर उभा आहे. भक्ताला कोणताही तो भेदभाव करत नाही. राजा, रंक, स्त्री, पुरुष सर्व जाती धर्मातील लोक एकाच रांगेत उभे राहून दर्शन घेतात. त्यामुळे पंढरपूरला समतेचं तीर्थ असं सुद्धा म्हटलं जातं. आता मित्रांनो, अनेक विषय येतात की पंढरपूरच्या म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे त्याने महाराष्ट्राला काय दिला. तर मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक नाही, तर तो आध्यात्मिक आहे. सांगायचं झालं तर हा प्रश्न केवळ धर्माचा नाही, तर महाराष्ट्राचे इतिहास, समाज, भाषा, साहित्य, संस्कृती आणि लोकजीवनाचा आहे.
जर महाराष्ट्राची ओळख घडवणाऱ्या चळवळी मोजायच्या झाला तर वारकरी संप्रदाय त्यामध्ये अग्रस्थानी आहे. 13व्या शतकापासून आजपर्यंत त्या संप्रदायाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीवर खोल प्रभाव टाकलाय. या चळवळीनं समतेचा विचार दिला, मराठी भाषेला अभूतपूर्व बळ दिलं. संत ज्ञानेश्वरांसारख्या संतांनी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. अशा अनेक गोष्टी आहेत. मराठीला लोकभाषेतून ज्ञानभाषा बनवण्यात या वारकरी संतांचं योगदान अमूल्य आहे. महाराष्ट्राला संत परंपरा दिली. वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्राला अनेक संत लाभले, जे इतर कोणत्याही राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभले नाही. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार अशा अनेक संतांची मांदी याळी आपल्याला सांगता येते. याच परंपरेत संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेना न्हावी अशा विविध समाज घटकातील संतांना समान मान मिळाला. त्या काळातील समाज रचनेत हा अत्यंत मोठा सामाजिक बदल होता. मित्रांनो, हा झाला पंढरपूरचा इतिहास, पंढरपूरचा आध्यात्मिक सोहळा. मित्रांनो, आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे श्री विठ्ठल पांडुरंग आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो, आपल्याला इच्छित फलप्राप्ती हो, आपल्याला सहकुटुंब पंढरपूरच्या विठ्ठलाचे आशीर्वाद मिळू देत आणि आपल्याला सुंदर आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो ही विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.